सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. कोरोनाचं संकट आलं आलं का नाही महाराज? संकट फार मोठं संकट आलं. त्या कवीनं फार सुंदर लिहिलं, देवाला पत्रच लिहिलं, शांत चित्त नाही की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का. डोळ्यात पाणी येण्यासारखे शब्द की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का. यंदा वारी नाही म्हणे. खरंय का? वारीच आहे आज बी महाराज. आषाढी बी झाली नाही, कार्तिकी बी झाली नाही. की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का. यंदा वारी नाही म्हणे. खरंय का? नाही नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं तरी तुझा चेहरा समोर येतो. नाही नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं तरी तुझा चेहरा समोर येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरं जमल का. पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का. नाही नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. पण विचार कर रे बाबा, पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का. पंढरीच्या विठुराया यंदा वारी नाही हे जरा वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया यंदा वारी नाही हे जरा वाईटच झालं. पण खरं सांगू देवा, यावर्षी तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे होतास की तू त्या दवाखान्यामध्ये उभा टाकलेला, होतास की तू त्या दवाखान्यामध्ये उभा टाकलेला. चंदनाचा लेप नाही पण पिपी किट घातलेला. सीमेवर सुद्धा लढलास रे तू. किती धडपडशील देवा, सीमेवर सुद्धा लढलास रे तू. रस्त्याला सुद्धा उभा होतास खाकी वस्त्र घालून. देवा नाही येत बघ यंदा, देवा तुला आराम देतो. आषाढीला नाही आलो, कार्तिकीला आज बी येणं झालं नाही. नाही येत बघ यंदा, देवा तुला आराम देतो. पण देवा पुढच्या वर्षी मात्र तुला भेटायला वारी करून येतो. पुढचं ऐका तुम्ही, टाळ्या वाजवा. नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पुढच्या वर्षी मात्र तुला भेटायला वारी करून येतो. तेव्हा मग गर्दीच्या मनामध्ये कुठला संसर्ग आणू नको. संसर्ग फक्त भक्तीचा, स्वच्छता चंद्रभागेच्या स्नानाची. लस तर येत नाही म्हणून आता यावर एकच लस, ज्ञानोबा तुकाराम नामाची. याच्यापेक्षा कुठली लस आहे महाराज आता सांगा. पण माझ्या मनात सरळ आलं, महाराज वारी घडली नाही. मी नाम मागणी पर अभंग घ्यायला पाहिजे होता, पण व्रताचं महिमान बी कळणं महत्वाचं होतं. एकादशी खऱ्या अर्थानं कळाली का नाही आज सांगा तुम्ही मला. कळाली का नाही? कळाली महाराज. काय काय करू नये, काय काय करावं, कसं वागावं एकादशीचं कळलं. म्हणून नाही आपल्याला पंढरपूरला जाता आलं. आमच्या माठ मधीच पंढरीची वारी आहे माझे घरी. आता सगळे म्हणा, पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी. आज आपली वारी झाली महाराज, बरोबर आहे का नाही. म्हणून अनेक न करी तीर्थव्रत, एकादशी करीन उपवासी. गायीन अहर्निशी मुखी वाचे गेली मी वाचे. बीज कल्पांतीचे तुका म्हणे. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य असेल ते ज्ञानोबरांचा प्रसाद आहे. तुम्हा सर्व मायबापाचे आशीर्वाद आहे. जाता जाता दोन गोष्टीची सूचना. चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा आनंद चांगला घ्या, गोड जीवन जगा महाराज. आनंदी जीवन जगायला शिका, निर्व्यसनी जीवन जगा, व्यसनापासून बाजूला राहा. अनेकांचे संसार दारूपायी व्यसनापायी उद्ध्वस्त झालेत. प्लीज माझी विनंती, आपणाला व्यसन कुणी करू नका. दुसरी विनंती असेल आपल्याला, स्त्रीभ्रूण हत्या कुणी करू नका. आणि अत्यंत महत्वाची विनंती असेल आपल्याला, आई वडिलाची सेवा चांगल्या पद्धतीनं करा. सगळे महाराज लोक बोलतात, खरं सांगू जीवनामध्ये मायबापाची सेवा अत्यंत महत्वाची असेल रे दादा. ज्या दिवशी तुमच्या जीवनातून मायबाप निघून जातात त्या दिवशी तुमच्या जीवनातलं सर्वस्व जात असतं. ज्याला हा लेकीला प्यारा असतं महाराज. बहिणाबाईंना फार गोड लिहावं लागलं. बहिणाबाईच्या कविता फार सुंदर आहेत महाराज. आज माहेर आले जाण झाली, झाली ओ पहाट. आली आली डोळ्या पुढं माझ्या माहेराची वाट.
माझ्या माहेराचे वाटे, आई आठवा डोळे भरून येतील. माझ्या माहेराचे वाटे किती लागल्या रो ठेसा. आई ठेस लागल्यावर दगडाला लागत असतं का पायाला लागत असतो? पायाला ना. ती माहेरवासीन म्हणते माझ्या माहेराचे वाटे किती लागल्या रो ठेसा. वाटेवरच्या दगडा तुला फुटली र वाचा. माहेराले जाण झाली पहाट. आली आली डोळ्या पुढं माझ्या माहेराची वाट. बहिणाबाईच्या कविता फार सुंदर होत्या. आमची आई कविता शिकवायची. पहिलीला होतो मी शाळेमध्ये, माझी माय मला कविता शिकवायची. हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणि चंचल. हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणि चंचल. हिला नाही नाक डोळे भुलविले गोपाळ. सर आला तो धावून आला काळ. विवधा श्रावण बाळ. हे आई गे दीर्घ या राजाची श्रवणी पडता हृदयाचे झाले आलाया निर्मळ वाणी. लगबग भरोणी झाली तो परत फिरे तो तुमचा शरणा. पुरात ऋतुनी शर आला तो. नाना तुम्हाला होती कविता? नाना कविता होती तुम्हाला होती? कोणाला होती? अजून कोणाला? हा तुम्हाला होती. तुम्हाला आई तुम्हाला होती. दादा तुम्हाला. मी सांगू कोणाला होती? 40-45 वर्षाच्या पूर्वी जे लोक चौथीला होते ना त्यांना होती कविता. गोड होत्या कविता. पंढरपुरासारखं क्षेत्र दुसरं कोणतं नाही. पंढरी पाऊल पडी असा ऐसा नामाचा. पाऊल टाकलं की सुरू होते महाराज. पाऊल टाकला की मग पंढरीशी जारे आल्यानो संसार. दिनाचा सोयरा पांडुरंग उभा भेटीची आवड. कृपाळू तातडी उतावी. महाराज म्हणले की आणिक न करी तीर्थ. तीर्थ दुसरं नाही, पंढरपूर तीर्थ. बरोबर आहे का नाही? चंद्रभागा पंढरपूर पुंडलिक याच्यापेक्षा तीर्थ नाही. आणि एकादश सोडून व्रत आमच्या जीवनात नाही. म्हणून पंढरीची वारी आहे माझी. अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपल्याप्रमाणे मांडला खालून वर. बरोबर आहे का नाही? आता पंढरीची वारी आहे माझे घरी म्हणजे तुकोबारे पंढरपूरला गेले नाहीत का? घरातच वारी केली का? असा अर्थ आहे का त्याचा? नाही नाही नाही. तुकोबारे म्हणतात आमच्या परंपरेत मूळ पुरुष विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबा पासून बोलोबा पर्यंत, बोलोबा तुकोबा पर्यंत ही परंपरा आली. म्हणजे पंढरीची वारी करणं हे आमच्या घराचा नियम आहे. म्हणून पंढरीची वारी आहे माझी भेट. पंढरीचा महिमा. अहो पंढरपुराची एक ताकद आहे महाराज. काय? जा घुसून दर्शन घेऊ नका. नाही 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 पाप लागण. नसलंच तुम्हाला दर्शन होत नामा मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्याला नुसती प्रदक्षिणा घाला. देवाच्या हात जोडा. नाही तर चंद्रभागेचं स्नान करा. चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा आणि समाधान चित्ता. चंद्रभागेचं स्नान आणि विधी हरिकथा एवढं करून जरी आला तरी जमल. लक्षात यायला लागले का? ही पंढरपूरची ताकद आहे. तुका म्हणे मोक्ष देखील तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणून
यावर्षी आपल्याला पंढरपूरला जाता आलं नाही, बरोबर आहे का? बरेच लोक सप्ताह चालू असलं तरी जाऊ नाही येणारे त्याच्यातले, बरोबर आहे का नाही महाराज? पंढरपूर आहे ना शेवटी, माहेर आहे ना, माहेर संताचे नाम या स्वामी केशवान, माहेर बाबा नको ताण घेऊ, तू काकड्याला येत जातोस कीर्तनाच्या कामाचा नाहीस तू महाराज. देत महाराज अगं ते काय काय चोबा या सुरुवात केली महाराज. ध्यानो उदे गेलं कीर्तन महाराज, आणि कीर्तन झाल्यावर माझ्या काल या आपण सुरुवात केली ती. कस काय वाटलं आपला आवाज? म्हणलं मला आज कळालं. म्हणला काय? भीमसेन जोशी का लवकर मेले? भेनच मेलेत म्हणलं दलिंद्र मेलेच नसते तरी येणं म्हणते माझ्या स्वरात सुधारणा करावं वाटायली, काय करावं लागेल म्हणलं. रोज सकाळी 2 टोपण इंदू सरपण पेच तो आवाजच बदलून जातो. ते असली दलिंद्र महाराज काय गवळी ताशा म्हणतेत ना गा 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 मेला टाकते तुम्ही पडा वारी झाली नाही महाराज, संकट आलं. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह, मुक्काम पोस्ट माठ, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह, मुक्काम पोस्ट माठ, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020.